मैत्रिणींनो, आज बघा मी इडल्याचं तांदूळ सकाळी भिजू घातलं होतं आणि आता ते भिजून एकदम मस्त असं झालेलं आहे. आता मी त्याच्या उद्या सकाळी ना इडल्या आणि डोसा बनवणार आहे. आणि हे आता असं उडीद पण भिजवून घेतलेत मी. त्याच्यात मी मेथ्या टाकल्या त्या, कारण की चांगली चव पण येते आणि कलर पण येते. मग 1 किलोला 150 ग्राम असं उडीद घेतले ती आणि 1 चमचा हे बघा असं मेथ्या पण टाकल्या त्या मी ह्याच्यात, ते पण भिजल्यात चांगल्या. आता मी हे ग्लेंडर म्हणजे मशीन चालू करते. ह्याच्यात ना पीठ दळून एकदम मस्त असं होते बघा. आता ह्याच्यात ना आधी मी उडीद दळायला टाकते, कारण की आधी उडीद दळल्यानंतरच मग तांदूळ दळायचं, म्हणजे मग हे चिकट होत नाही. आता बघा मी कसं हे टाकते त्याच्यात. एकदम मस्त असं बारीक होते मशीन बघा. त्याच्यात लागलं असं मी पाणी पण घालते, कारण की मऊ सॉफ्ट होते आणि लवकर दळून होते. त्याच्यात आपण कणिक सुद्धा मळू शकतो. आपल्या जर लई मोठी फॅमिली असेल तर आपण कणिक पण मळू शकतो. बघा ही अशी मशीन आहे. मी आता घेतले हे. मी बघा आता इडल्याचं पीठ बघा कसं बारीक झालंय लगेच. ह्याला लई वेळ लागतच नाही. इथे 10-15 मिनिटात ओके होते सगळं दळून ते. आता ती दळून झाले बरं का. आता मी तांदूळ टाकते बघा. ती लगेच ही मशीन असल्यामुळं काय होते, लगेच बारीक होते. ह्याला लई वेळ लागत नाही. आपल्याला मिक्सरमध्ये कसं लई वेळ लागतं आणि इकडं ही मशीन मिळते असं ही खोलायला पण येते. आता मी 2-3 वर्ष झाले त्याला झाकण वगैरे सगळं आहे आणि खूप छान दळते बघा. तुम्ही बघा कसं दळते, एकदम सॉफ्ट. आता उद्या रविवार असल्यामुळं आज ही संध्याकाळी दळून ठेवते पीठ, कारण की उद्याच्याला रात्रभर भिजलं की मग खूप छान होतात इडल्या आणि डोसा. म्हणून मी काय करते, 1 दिवस आधीच दळून ठेवते, म्हणजे संध्याकाळी दळते आणि उद्या सकाळी इडल्या डोसा आपण करू शकतो. त्यासाठी मी संध्याकाळी दळते. माझं आता सगळं काम ते झाले बघा कसं आहे. 1 किलो 2 किलो असं दळते ह्याच्यात बघा. दळून पण झालं आणि ह्याला लागल असं पाणी ओतते मी बघा. तुम्हीच बघा दळून सुद्धा झालं. लई अर्ध्या तासात संपूर्ण काम होते आणि मिक्सर वगैरे दळायची गरज नाही, काय नाही. खूप छान आहे. मी ह्याच्यातच करते, कारण की आम्हाला इकडं जास्त करून इडल्या डोसाच खाते, जास्त करून चपाती नाही कोण खात. मला बघा आता झाकण सुद्धा आहे, असं झाकण ठेवायचं, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही बघा. कसा वाटला माझा व्हिडिओ आणि छोटीशी माहिती, प्लीज मैत्रिणींनो कमेंटमध्ये नक्की कळवा. टाटा, बाय बाय.